काय मिळतोय तर ओमकार येथे गोलंदाजी मार्कवर देऊया दोन्ही संघांना हार्दिक अशी शुभेच्छा. आमच्या समालोचन कक्षेमधून सिमेंट विकेटची कॉन्क्रीटची ही पिच बघायला मिळते. फलंदाजीसाठी भरपूर लाभदायक बघायला मिळते. पहिला चेंडू दरम्यान पंचाचा इशारा आलाय. ओमकार गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव घोषांकित. दोन धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर दोन धावा प्राप्त केल्यात भाविश या बॅटर्सने. तर पुन्हा एकदा ओमकार राईट आर्म विकेटने भावेशसाठी दुसरा चेंडू घेऊन जाईल. ओ यावेळेस हॅम्पर करण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही. भावेशने मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. बघा हे क्रिकेटचं रहस्य आहे. जेव्हा नक्कीच आपण बघतो या मोठे पटके येत नसेल तर मात्र सिंगल डबलवर जास्तीत जास्त लक्ष देखील द्यायला पाहिजे. स्ट्राईक रोटेट करणं ही मोठी गोष्ट आहे. निखिल येतो स्ट्रायकरकडे यावेळेस. ओमकार ओ यावेळेस चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट यॉर्कर याप्रमाणे चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. ओमकार या गोलंदाजाचा ओ यावेळेस फुल टफ डिलेवरी होती. पुरेपूर फायदा उचलू शकत नाहीयेत निखिल. अगदी हाय कॉर्डिनेशन कुठे ना कुठे कमी पाहायला मिळालं आणि त्यामुळे थोडंसं बीट होत आहेत. जेव्हा तुमचं फुटवर्क चांगलं होतं, तुमचा टाइम जेव्हा चांगला व्यवस्थित असतो त्यावेळेस मात्र तुम्ही जो स्ट्रोक्स आहे तो एक्झिक्यूट व्यवस्थित करू शकता. यावेळेस पुन्हा एकदा ओमकार राईट आर्म विकेटने भावेसाठी चेंडू घेऊन जातोय. पाचवा चेंडू घेऊन जातो. यावेळेस आडव्या बॅटनेच्या चेंडूला खेळवत आहे. फॉरवर्ड डिफेन्स केलं गेलंय चेंडूला. एकच धाव मिळेल, एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही. या एकने धावसंख्या पुढे सरकती आहे 5 या धावसंख्येवर. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत, 5 धावा बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील चांगली गोलंदाजी केली होती आतापर्यंत. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. चांगलं टेलिकास्ट बघायला मिळतं. ओमकार राईट आर्म विकेटने निखिल साडी. निखिल एक आक्रमक खेळाडू आहे. ओ यावेळेस मात्र बघितलं चेंडूला मात्र सोडून दिलं. ऑफसाईड ऑप्शन पंचांनी घोषित केलंय. दिस इज व्हाईट बॉल असा मात्र इशारा आलाय ओमकार याच्या चेंडूचा. या अवंत धावेने धावसंख्या पुढे सरकारला पाहायला मिळते. 6 धावा अगदी पुढे पाऊल टाकलं होतं निखिल याने या चेंडूला खेळण्यासाठी, परंतु ऑफसाईड ऑप्शन चेंडू बघितला त्याच्यानंतर चेंडूला सोडून दिलं. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट फिरवली होती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. आला चेंडू निर्धावाच्या स्वरूपात. एक षटक संपले आहे. बिनबाद 6 अशी सुरुवात पाहायला मिळते ब्रह्मावती खार्डी या संघाची. वेलकम बॅक आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपण बघताय द ग्रेट मराठा चषक 2026 हे जबरदस्त असं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. आणि आजचा दुसरा दिवस, कालचा दिवस करायला तर मात्र आई गावदेवी एकसर या संघाच्या नावावर राहिलाय आणि तो संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. आपण बघतोय निखिल पाटील एक जबरदस्त खेळाडू आहे, त्याचप्रमाणे भावेश एक जबरदस्त खेळाडू आहे. परंतु प्रत्येक वेळेला तुमची बॅट लागेल असं नाही. यावेळेस मैदान वेगळं आहे, खेळपट्टी वेगळे आहे, दिवस वेगळा आहे.
बघूया आजच्या दिवशी कशा प्रकारे या दोन खेळाडूंचा परफॉर्मन्स राहतोय. एक जबरदस्त स्टार्कस या खाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. नंबर 2चा गोलंदाज गोंधळी मार्कवर येतोय मिस्टर सुशांत. पहिला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु अपसाइड अपस्टंप पंचांनी दर्शवले गेले आहे. दिस इज व्हाईट बॉल असं घोषित करत असताना पंच प्रकाश घरत साहेब सरांचा इशारा येतो. या 1 धावसंख्या पुढे सरकते आहे 7 या धावसंख्येवर. डावकर त्याने गोलंदाजी करतोय. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आलाय आणि त्याला मात्र पाठवलंय. अगदी आपण कटआउट्स मोहनबाई यांच्या कटऑफला मात्र चेंडू मात्र लागला जातोय. चेंडू सीमा पार षटकाराकरिता. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर. तर यावेळेस षटकार आलाय. या षटकाराची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाते 13 या धावसंख्येवर. सुशांत पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर या चेंडूवर षटकार आलाय. लाईन अँड लेंथ व्यवस्थित नव्हती. हार्म ॲक्शन त्याची चांगली पाहायला मिळते. सुशांत या गोलंदाजी पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. भावेश दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस ऑर्पिच चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र खेळलंय ते म्हणजे अपसाईडला. एकपेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे, कारण आपण बघतोय एक षटकार आला, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट केले गेले आहे. भावेशच्या माध्यमातून या 1 धावसंख्या पुढे सरकते आहे, जाऊन पोचते 14 या धावसंख्येवर. निखिल येतोय यावेळी स्ट्राईकनकडे. तर सुशांत गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन जाईल. डावखऱ्या हाताने तो गोलंदाजी करतोय. सुशांत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी निखिल फाटी. यावेळेस ऑफसाइड ऑफस्टंप पुन्हा एकदा आपण बघतोय. जास्तीत जास्त स्क्वेअर चेंडू त्याच्या मार्फत हाताळले गेलेत या षटकामध्ये. आणि कुठे ना कुठे तुम्हाला लाईन अँड लेंथ व्यवस्थित ठेवावं लागेल. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हा चेंडू पडला गेला होता. चांगला टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. यावेळेस फुल टफ डिलिव्हरी होती. जिथे मारायचा होता तिथे मात्र चेंडू गेला नाहीये. चेंडू 20 स्टेपमध्ये गेलाय 1 धावांकरिता. या 1 धावसंख्या पुढे सरकला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटवर असं नाहीये. तुम्हाला मात्र चेंडू बॅटवर घ्यावे लागतील, व्यवस्थित कनेक्ट करावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा डावखुरातने गोलंदाजी मार्कवर भावेशसाठी. लाईन अँड लेंथ पुन्हा एकदा बिघडली जाते. थोडंसं सराव करावा लागेल. सुशांत या गोलंदाजाला जास्तीत जास्त सरावाची गरज यावेळेस पाहायला मिळते. प्रॅक्टिस तुम्हाला जास्तीत जास्त करावं लागेल. या 1 धावसंख्या पुढे सरते 17 या धावसंख्येवर. बिनबाद 17 अशी स्थिती आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. यावेळेस या आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. शतरषक दूरवरून येतोय. डीप मिड विकेटवरून शतरषक केलाय. शतरषकाने चेंडूला फील्ड केले आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. यावेळेस चांगली लाईन अँड लेंथ कुठे ना कुठे फलंदाजाला खेचलं होतं, पुढे खेचलं होतं, परंतु आपण बघतो या एकच धाव मिस्टम स्ट्रोक्स पाहायला मिळाला होता यावेळेला निखिल स्ट्रायकरकडे. निखिल आतापर्यंत खेळतोय 2 या धावसंख्येवर. 4 चेंडू त्याने सामना केलाय. यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आहे. आला चेंडू निर्धावाच्या स्वरूपात. अगदी रिप्लेमध्ये आपण बघू शकतोय शेवटच्या मोमेंटला बॅट फिरवली होती निखिलने, परंतु कनेक्ट झालाच नाही आहे चेंडू. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 18 धावा. बिनबाद 18. ब्रह्मावती खार्डी संघ प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस सुशांत लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न, परंतु मिस होत आहेत. 2 षटकार समाप्त झाले आहेत. 9च्या फरफरीने 18 धावा झालेत. डीझेला पद्धत देऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कम ऑन डीझेल.
थँक्यू डीजे. 2 षटकं समाप्त झालेत. जर मालजीपाडा संघ आला असेल तर पॅव्हलियन बॉक्सची संपर्क साधायचा आहे. आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ जर आला असेल तर पॅव्हलियन बॉक्सची संपर्क साधा. नंबर 3चं षटक घेऊन येतोय निखिल, हा गोलंदाज गोंदजी मार्कवर. तर भावेश स्ट्रायकनकडे आतापर्यंत 9च्या फरफरी चालतोय ब्रह्मावती खार्डिया संघ. एक्सपेक्टर पाय द्यावे लागतील. जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. शत्रचक आलाय डीप मिड विकेट वरून चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. बघता बघता थोडाफार खराब पाळ मिळतोय. तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होत असताना इथे पाळ मिळते. इथे मात्र चौथ्याचा इथे प्रयत्न होतोय. खराब क्रिकेट खेळलं जातंय पायच्या माध्यमातून आणि हा धावून काढलेला चौकार इथे पाहायला मिळतोय. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकारना पाहायला मिळते. जाऊन पोचते 22 या धावसंख्येवर. धावून काढलेला चौकार आपल्याला बघायला मिळतोय. भावेशच्या माध्यमातून भावेश पोचला जातोय. 7 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 12 या धावसंख्येत तो खेळतोय. निखिल थोडाफार चाचपळत खेळतोय. त्याने 6 चेंडूचा सामना केलाय. 2 धावांवर तो देखील खेळतोय. ओ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न अपसाइड ऑफ स्टंप पंचांनी दर्शवले गेले. तसेच व्हाईट बॉल या अवंत धावाने धावसंख्या पुढे सरकारला पाहायला मिळते. धावसंख्या 23 या धावसंख्येवर पोहोचली गेली आहे. जिथे मात्र 2 षटकामध्ये 18 धावा होत्या तिथे मात्र या तिसऱ्या षटकामध्ये धावा यायला सुरुवात झालेली आहे. ओ यावेळेस बॅट अगोदर फिरले. चेंडू थोडाफार लेट येतोय. हाय कॉर्डिनेशनचा अभाव या वेळेला भावेशच्या माध्यमातून जाणवतोय. कुठे ना कुठे जेव्हा तुमचा रिलीज ऑफ द डिलिव्हरी जेव्हा गोलंदाज करत असतो त्यांच्या हातावर नक्कीच लक्ष देऊन तुम्हाला खेळायला पाहिजे. मेरिटवर क्रिकेट खेळणं ही भावेशची ओळख आहे. ओ यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला खेळलं गेलंय. थोडंसं लांगणवरून शतरक्षक येतं चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता दुसरी धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकारला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. आपण बघतो या स्पर्धेमध्ये भरपूर धावा चेस होताना देखील आपण पाहिल्यात. सिमेंट विकेटची कॉन्क्रीटची ही पिच. ओ यावेळेस बॅटची एज घेतली आहे आणि भावेश पहिला आधार बसला जातोय तो म्हणजे ब्रह्मावती खार्डिया संघाला. गॉन भावेश बाद होतोय. मैदानाच्या दाखल होतोय. अतुल येतोय. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे ज्याने आपण बघतोय अनेक मैदान खऱ्या मात्र गाजवली जातात. षटकाधीश चौकाधीशी नक्की त्याची बोली भाषा आम्हाला अजूनपर्यंत आठवते. ऍक्शन स्पोर्टचं ते मैदान आणि काय गणागती प्रहार त्याच्या बॅटमधून आले होते. तोच मैदानाच्या दाखल झालाय. अगदी वंडावर मध्ये तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. थोडासा रगवेमध्ये चुकला बद्दल गोलंदाज करत असताना निखिल आतापर्यंत त्याने 1 विकेट घेतली आहे. तिसऱ्या षटकामध्ये विकेट आली आहे. डावपुरात गोलंदाजी करतोय. हो यावेळेस स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं गेलंय. शत्रचक थोडासा पंबळतोय आणि त्याचा इथे मात्र फायदा होईल. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकाराकरिता. धावसंख्या 4 ने पुढे सरते. जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये. अतुल आल्याला मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. मी इथे मात्र चांगला खेळ करायला आलो आणि त्याच्या बॅटमध्ये चौकार बघायला मिळाला होता. यावेळेस व्हाईटिश लॉंग ऑन वरून शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी 1 धाव मिळाली होती. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 1 गडी बाद
प्रतिषटकामध्ये 10च्या फरफरने आतापर्यंत चालतोय. ब्रह्मावती कार्डिया संघ 22ची विकेट गेली आहे. तोपर्यंत आपण डीजेला पण देऊया आणि लगेच या मैदानात कमॉन डीजे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण बघताय द ग्रेट मराठा चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन आणि आजचा दुसरा दिवस. चला मालजीपाडा संघ आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ नाणेफेकी फेटे यायचं आहे. प्लीज या. याच्यानंतरचा होणार तुमचा सामना असेल. चौथं षटक हाताळण्यासाठी फज्ज होतोय गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत येईलच. मुक्तेश हा गोलंदाजी मार्कवर येतोय. तर अतुल आतापर्यंत पहिल्याच चेंडूवर आल्याला चौकार ठोकला. त्याच्यानंतर एक डाव सिंगल घेतली गेली होती. मुक्तेशाचा पहिला चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र आणि लागतोय धक्का क्रमांक दुसरा ब्रह्मावती खार्डिया संघाला. मिस्टर अतुल 5 या धावनीशी तो बाद होतोय. तुला वर आईले बरेच गावांची तुला वर आईले मारू ग पारू विसावचे पारू वर आईले तुला वर आईले मारू ग पारू विसावचे पारू वर आईले तुला वर आईले मारू ग पारू विसावचे पारू वर आईले तुला वर आईले मारू ग पारू विसावचे पारू वर आईले तुला वर आईले. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. अमोल आलाय. यावेळेस फ्रंटफुटवर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीत. आल्याला मात्र मोठे पटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. नक्की थोडासा आपण बघतोय वेळ घ्यायला पाहिजे होता. सिंगल रोटेट करायला पाहिजे होती कारण निखिल फरका फलंदाज जो की नॉट स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. त्याला मात्र स्ट्राईकवर आणायला पाहिजे परंतु इथे मात्र काय घडलंय तर चांगला स्ट्रोक स्किल आहे. बॅकफुटला जात असताना कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पळून पूर्ण केल्या 2 बॅटरच्या माध्यमातून. 1 धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 3 चेंडू टाकून झालेत. मुक्तेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने निखिल फाटी चौथा चेंडू घेऊन जातोय. ऑफ साइड ऑप्शन पंचांनी दर्शवले गेले. दिस इज वाईट बॉल अशी मात्र नोंदणी केली जाते. या अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 32 या धावसंख्येवर. चेंडू टाकून जाईल ते म्हणजे 3. मुक्तेश निखिल फाडी. यावेळेस घोषांकित क्षेत्रामध्ये नक्कीच चेंडू जातोय 2 धावांकरिता. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. ब्रह्मावती खार्डीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मात्र 2 षटकामध्ये 18 धावा. त्याच्यानंतर बघा जी धावगत हवी होती ती धावगत पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच होत नाही आतापर्यंत. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आपण बघतोय शॉर्ट ऑफ फाईन लेग क्षेत्रामध्ये स्वतः यष्टीरक्षक जाऊन चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय. मिस्टर निखिल याला परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होतोय. सिद्धेश हा बॅटर. सुदेश हा बॅटर मैदानाच्या दाखल होतोय. 5वा क्रमांक तो खेळण्यासाठी येतोय. शेवटचा चेंडू लास्ट गो मुक्तेश. यावेळेस बॅट अगोदर फिरली. चेंडू थोडाफार लेट आला आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्त झाल्या. धावसंख्या आहे ती म्हणजे 34 धावा. 35 धावांचं टार्गेट असेल. चला 2 संघनायक या. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तो म्हणजे मालजीपाडा संघ असेल.
चला या लगेचच कालिका म्हणता मला वाटतं मालतीपडा. येतात ना जिंकण्यासाठी 35 धावांचं टार्गेट आहे, परंतु या 35 धावा देखील डिफेन्स करू शकतोय ब्रह्मावती खारडी संघ. ब्रह्मावती खारडी संघाचा जर विचार केला तर नक्कीच अतुल फरका एक जबरदस्त गोलंदाज आहे त्यांच्यामध्ये. मी या गोलंदाजी या संघाची बघितली आहे, चांगली गोलंदाजी ती करतात. अचूक टप्प्यावर नक्कीच ते गोलंदाजी करतात. अचूक लाईन अँड लेंथ त्यांना नक्कीच ठाऊक आहे, कुठच्या चेंडूवर चेंडू हाताळायचा आहे, कुठच्या लाईन अँड लेंथ ते चेंडू कुठच्या प्रकारे ऑफ ब्रेक लेग ब्रेक कशा प्रकारे वळवायचा आहे ते नक्कीच त्यांना माहिती आहे. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या मात्र नेव्याचे चेंडू वापरले जात आहेत. अजिंक्य स्पोर्ट या संघाचा कर्णधार आलेला आहे. नेक्स्ट मॅच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि दुसरा मॅच त्याच्या समोर असेल तो म्हणजे मालजीपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ अगदी एकमेकांसमोर उभे ठाकले जातील आणि याच्यानंतरचा सामना देखील एक जबरदस्त होईल, रंगतदार येईल, मजा येणार आहे त्या मॅच मध्ये देखील. आमच्या जोडीला मात्र खरं मात्र आजच्या दिवशी आपण बघतोय तुषार सोनावणे हे देखील नक्कीच जुटले गेलेत. त्यांचं देखील करूया सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. 35 धावांचं टार्गेट आहे आणि या 35 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील किंवा मात्र या रोखल्या जातील. चला बॅटर्स पाठवायचे आहेत. कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहनबाईचा कटआउट्स पाहायला मिळतो, त्याच्यानंतर निलेशजी म्हात्रे साहेबांचा कटआउट्स पाहायला मिळतोय, त्याच्यानंतर भूषण पडवळे यांचा देखील कटआउट्स पाहायला मिळतोय, भावेश पुणेकर यांचा देखील कटआउट्स पाहायला मिळतोय, जिग्नेजी म्हात्रे साहेबांचा कटआउट्स इथे पाहायला मिळतोय, त्याच्यानंतर लोकेश बेंद्रे यांचा देखील कटआउट्स पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होत असताना जरीमरी पाये या संघाची मुक्तेश आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे प्रणय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर आमच्यापर्यंत नाव येईल. अतुल हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. रोखायचे असतील तर पहिला तुम्ही नक्कीच चेंडू डॉटच्या मार्गावर लागा. जसे चेंडू डॉट येतील तसा मात्र विकेट जाण्याची दाट शक्यता असेल. मग जसे डॉट चेंडू येतील तसे विकेट जाऊ शकतात, विकेट घ्यावे लागतील. जरी मॅच जिंकायची असेल तर डिपेंड होऊ शकतात. मी करेन हा आत्मविश्वास ठेवून गोलंदाजी करावी लागेल. स्वतःवर विश्वास असला तर नक्की तुम्ही करू शकता. मुक्तेश स्ट्रायकरकडे आणि दुसऱ्या बाजूला प्रणय अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अगदी सन्मानपूर्वक चेंडू करण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र काय घडलंय, रनआउटची संधी आली होती, परंतु आपण बघतोय संधी ही हुकली गेली आहे आणि मुक्तेश याला मात्र खऱ्या अर्थाने जीवनदान दिलं गेलंय. तर ऋतिक मात्र यांचं देखील आगमन झालंय. अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आहेत, त्यांचे देखील करूया सरचे स्वागत. यावेळेस शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 1 धावांकरिता. बघा 1 धाव मिळाली, त्याच्यानंतर आपण बघतोय दुसरी धाव देखील. यावेळेस मात्र चांगला झेल पकडलाय भावेशाने. स्वतःला मात्र नक्कीच स्वतःला चांगला झेल कॅरी केलाय. स्वतःला अगदी शेवटच्या मुमेंटला सीमा रेषेलगत हा झेल पकडलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. GTC लाईव्हच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी केला गेलाय भावेशच्या माध्यमातून.
लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे. मी विनंती करतोय सचिन सुभाष राणे साहेबांना तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्या. एका बाजूला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला मालजीपाडा असा संघ पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये नक्कीच नाणेफेक केली जाते. प्रवीण येतोय वन डाऊन मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अतुल पुन्हा एकदा यावेळेस बॅटची ईज घेतली आहे. चेंडू अगदी मागे जातोय. एक धावन करिता स्ट्राईक रोटेट केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि मालजीपाडा संघ नाणेफेक जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत कळवला जाईल. 4 षटकांचा सामना असेल. याच्यानंतरचा सामना देखील. अतुल राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र जागा बनवली होती या चेंडूला. एक धावन करिता पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धावसंख्या पुढे सरकारला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आहे. अतुलाने काम खूप चांगली गोलंदाजी केली आहे. इम्प्रेस केले या गोलंदाजाने या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर 1-1 धाव आतापर्यंत बघायला मिळते. शेवटचा चेंडू बाकी आहे या पहिल्या षटकातील. 30 सर्कलमध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग एक फॉरवर्ड पॉइंटला शतकचे पाहायला मिळतोय. यावेळी बॅटची एज घेतली होती परंतु यष्टीरक्षक याचा झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नव्हता. 1 षटक संपले आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर 4 धावा 1 गडी बाद. जरीमरी पाये संघ 35 धावांचा पाठलाग करत असताना डीजेला पंद देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमा डीजे. कधी ऑटोमॅटिक दिसलं तर सल्टी मार नाही तर लाकडाची गमती मग शॉटला धार. एकटा घुमवतो तुझ्या शूटरच्या माझ्या वाईटावर टाकल्यानंतर खबरदार. मला माझा मदतगार शकीन मला सिंगची काळजी. पाय संघ अगदी 35 धावांचा पाठलाग करत असताना 1 गडी त्यांचा बाद झालाय. इम्प्रेस केले पहिल्या षटकामध्ये अतुल या गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर येतोय. अमोल नंबर 2चा गोलंदाज स्केअर फाईन लेग आहे. त्याच्यानंतर एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्याच्यानंतर डीप मिड विकेटला शतकशक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑनला शतकशक पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफला शतकशक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर 30 सर्कलमध्ये एक फॉरवर्ड पॉइंट आहे. त्याच्यानंतर एक थर्ड मॅन एक शॉर्ट फाईन लेग या प्रकारे शतकशक सजवलं गेलंय. अमोल्याचा पहिला चेंडू. इथे मात्र आपण काय बघतो यष्टीरक्षकामार्फत झेल घेण्याचा कुठे पुढे सरकत्या 5 या धावसंख्येवर. यावेळेला स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्राईकवर येतोय मुक्तीश हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी किती धाव मिळाल्या तर ओव्हरच्या स्वरूपात अजून 1 धाव ऍड येईल का तर नक्कीच अजून 1 धाव ऍड केली जाईल. 3 धावा पळून पूर्ण केल्यात. जिथे मात्र 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा त्याच्यानंतर 1 चोरटी धाव म्हणजे 3 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 8 या धावसंख्येवर. आपण बघतोय बॅलन्स कमी आहे आणि अशा प्रकारे तुम्ही क्षेत्ररक्षण कराल तर नक्की थोडंसं तुम्ही बॅकफुटला जाल. आपण बघतोय झरीमरी पायी या संघावर आला असता. यावेळेस जागा बनवली आहे स्टोक्सला खेळण्यासाठी. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांकरिता जातोय. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरताना जात असताना बघायला मिळते 10 या धावसंख्येवर. प्रवीण यावेळेस वन डाऊन मध्ये दाखल असताना पाहायला मिळतोय. तो आतापर्यंत 4 या धावसंख्येवर तो खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला मुक्तेश ज्याने 4 चेंडूचा सामना केला आणि तो 5 या धावसंख्येवर तो खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमोल राऊंड द विकेटने. यावेळेस जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नाही चेंडूला थांबवणार. चेंडू निघून जातोय सीमा पार. आलाय चौकार. प्रवीणच्या बॅट मधनं
चौकार. थँक डीजे. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. स्वतःला रोल केलं आणि चेंडूला जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू आपण बघतोय चौकार करिता अमोल. ओ यावेळेस जागा बनून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतच नाहीये. आला चेंडू निर्धाच्या स्वरूपात. निर्धा चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगलं चेंडूचं पृथ्थकरण केलं जातंय अमोलच्या माध्यमातून. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा तो करतोय. ओ यावेळी फुल टफ डिलिव्हरी. ज्या ठिकाणी मारायचा होता ऑन साईडला चेंडू येतो ऑफ साईडला. एक धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. या दोन धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 16 या धावसंख्येवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 16 धावा. एक गडी बाद. 35 धावांचा पाठलाग करत असताना जरीमारी पाय संघ. बारा चेंडू 19 धावांची गरज असेल. बारा चेंडू आणि 19 धावा. बघा आता मात्र थोडंसं या षटकावर जास्तीत जास्त निर्भय असेल. कारण या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर थोडासा बॅकफुटला जाऊ शकतोय जरीमरी पायी संघ. जर या षटकामध्ये धावा आल्या तर जरीमरी पायी हा संघ फ्रंटफुटवर देखील येऊ शकतोय. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू पडेल तोपर्यंत काही होईल हे सांगता येत नाही. या नंबर 3चं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे प्रवीण. हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. प्रवीण याने देखील इम्प्रेस केले बहुत स्पर्धेमध्ये. चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. बघूया या मैदानावर कशा प्रकारे गोलंदाजी करताय. कारण मैदान वेगळं आहे, दिवस वेगळा आहे. मात्र आजच्या दिवशी कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल प्रवीण यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्रायकरकडे बॅटर पाहायला मिळतोय तो म्हणजे मुक्तीश. हा बॅटर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहेत डीप लॉंग आणला आणि चांगला झेल पकडलाय. मुक्तीश याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. अजून एक धक्का लागला जातोय जरीमरी पाये या संघाला. Dame un grr, ¿Un qué? un grr. ¿Un qué? Dame un tuk tak tak tuk tak tuk tuk tak tak tuk tak tuk tuk. हवा 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 खुशबू लुटा दे. हवा खुली हाँ खुली जुल्फों बता दे. अब उसका पता दे. त्यावेळी बघा विकेट गेल्या. आता कुठे ना कुठे प्रेशर मध्ये येऊ शकतोय जरीमरी पाय संघ. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय विकेट आली आहे. विकेटचं नक्कीच थोडासा प्रेशर जाणू शकतोय. तर प्रवीण याचा आत्मविश्वास वाढला गेलाय या विकेटने. अशा प्रकारे चेंडू तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. जास्तीत जास्त चेंडू डॉटच्या स्वरूपात तुम्हाला हातावे लागतील. आणि चांगलं झेल त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही केलात तर नक्कीच या मॅचवर तुम्ही पकड ही बनू शकता. बघा 35 धावा आहेत तरी देखील डिफेंड करू शकतायत प्रवीण. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस आल्याला इरादे स्पष्ट करून आलाय की का असं जणू चित्र दाखवलंय. परंतु काय घडलंय जेल सोडला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे परंतु जेल लॉलीपॉप जेल हा सोडला गेलाय क्षेत्ररक्षक याच्या मार्फत. अशा प्रकारे तुम्ही जेल सोडात तर नक्कीच कुठे ना कुठे बॅकफुटला जाऊ शकता. बघा ही जर कॅच घेतली असती तर
नवीन बॅटर आला असता त्याने थोडासा वेळ घेतला असता. या 1 ने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघितलं कशा प्रकारे हा झेल सोडला गेला छत्रशकामार्फत. प्रवीण पुण्याचा रायटामोर विकेटने प्रवीण साठी प्रवीण टू प्रवीण. ओ यावेळी जोरकस माझा प्रयत्न भावेश आहेत तिकडे परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. बघा झेलचं नक्कीच परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. लगेच चौकार आलाय. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 21 या धावसंख्येवर. प्रवीण आता मात्र हावी झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रवीण टू प्रवीण. 9 चेंडू 14 धावांची गरज. मॅच अजूनपर्यंत आहे. मॅच रंगली गेली आहे. मॅच रंगवली गेली आहे. ओ यावेळी जोरकस माझा प्रयत्न अतुल आहेत तिकडे आणि त्यांच्या मार्फत नाही होणार चुकी. प्रवीणला परतावा लागेल. प्रवीण याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. धक्का क्रमांक 3 जरीमरी पाये या संघाला. तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है. चांगली गोलंदाजीचं पृथ्वीकरण आतापर्यंत प्रवीण याने दाखवलंय. बघा 1 विकेट घेतली होती त्याच्यानंतर झेल या षटकामध्ये सोडला होता. जर हा झेल पकडला असता थोडाफार दबाव आला असता अजून दबाव आला असता परंतु झेल तिथे सुटला होता. जीवनदान दिलं होतं. त्याच्यानंतर चौकार आपल्याला बघायला मिळाला. सगळ्या काही गोष्टी या मॅच मध्ये बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर विकेट आली आहे. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेलंय. शतचक नाही. चेंडू आपण बघतोय इन टू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय षटकाराकरिता. मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है. तर या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. जाऊन पोचते 6 या धावसंख्येवर पुढे जाते ती म्हणजे 27 या धावसंख्येवर. 27 धावसंख्या 7 चेंडू 8 धावांची गरज जिंकण्यासाठी या वेळेला. निखिल ओ यावेळेस ऑप्स्टमला येऊन चेंडूला जागा बनवण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र शॉट फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होते. खराब असा थ्रो पाहायला मिळतोय आणि अजून एक धाव ऍड केली जाईल. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. तर या 4 धावा मिळाल्या जात आहेत. या 4 ने धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते 32-31 या धावसंख्येवर. आता चेंडू किती आहेत तर 6 चेंडू असतील आणि 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावा. मॅच रंगात आली आहे. तोपर्यंत आपण डीजेला फंद देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे. धावसंख्या झाली आहे 3 धावून 1 डिक्लेअर. अरे डिक्लेअर आहे ना. चेक केलं जात आहे. चेक करतोय आम्ही. चेक केलं जात आहे. हे बघ 2 कंप्लीट होत आलाय बघ तिसरा.
नाही. तर 4 धावा असतील या. जेव्हा तिसरी धाव झाली तेव्हा मात्र कम्प्लीट आपण बघतोय गोचंकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला, म्हणजेच 3+1 4 धावा. आता समीकरण असं बघायला मिळतं, 6 चेंडू असतील आणि 4 धावांची गरज असेल. धावसंख्या 31 धावसंख्या, 6 चेंडू 4 धावांची गरज. सात चेंडू 4 ची गरज. कोटच्या गोलंदाजावर विश्वास टाकला जाईल. बघा येणारे 6 चेंडू आहेत, 4 धावांची गरज आहे, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगली गोलंदाजीचं पृथक्करण दाखवावं लागेल. बघा एक एक डॉट चेंडू, थोडासा प्रेशर जरीमरी पाय संघावर येईल आणि जिथे मात्र धाव होतील तिथे मात्र पुढे येईल तर म्हणजे जरीमरी पाय संघ. निखिल याच्याकडे स्ट्राईक असेल, लक्ष असू द्या. 6 चेंडू 4 ची गरज. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज सुदेश, हा गोलंदाज आलाय. विकेट घ्यावे लागतील, डॉट चेंडू जास्तीत जास्त हातावे लागतील तर प्रेशर मध्ये येऊ शकतोय जरीमरी पाय संघ. तर दुसऱ्या बाजूला धाव बनवण्याचा प्रयत्न असेल जरीमरी पाय या संघाचा. खाडी संघ थोडंसं फास्ट खेळायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. आम्ही समजू शकतोय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. सुदेश येतोय गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय तर निखिल स्ट्रायकरकडे. ओ पहिला चेंडू अपील केली आहे आणि लगेच उचलून धरली आहे. लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद. चौथा आदरा बफला जातोय जरीमरी पाय या संघाला. गॉन. कुठे आणि याचबरोबर यशोधर पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया सर्च असं स्वागत. या स्पर्धेमध्ये विकेट आली आहे आणि खऱ्या तर मात्र थोडासा प्रेशर आता मात्र जाणू शकतोय जरीमरी पाय या संघासमोर. तर आता या विकेटने आत्मविश्वास वाढला जाईल ब्रह्मावती खाडी या संघाचा. अशा प्रकारे तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. जास्तीत जास्त चेंडू जर हाताळले डॉटच्या स्वरूपात तर नक्कीच प्रेशर मध्ये येऊ शकतोय समोरचा बॅटिंग करणारा संघ. पहिल्या चेंडूवर विकेट गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होतोय तन्मय, हा बॅटर दाखवत असताना पाहायला मिळतोय. तर सुदेश पहिल्या चेंडू लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद केला त्याने. ओ यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. फॉरवर्ड डिफेन्स केला गेलाय. फॉरवर्ड क्षेत्रामध्ये शॉर्ट फॉरवर्ड क्षेत्रामध्ये एक धाव, या एकने धावसंख्या पुढे सरकणं पाहायला मिळते 32 या धावसंख्येवर. 4 चेंडू 3 ची गरज, या प्रकारे इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. ओ यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळले गेले. दूरवरून क्षेत्ररक्षक घेतोय, फील्ड चेंडूला फील्ड करतोय आणि दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर चांगला थ्रो यष्टीरक्षक याच्यापर्यंत फेकला गेलाय आणि चांगला चेंडू कलेक्ट केला गेलाय निखिलच्या माध्यमातून. या एकने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 33 धावसंख्या. 3 चेंडू 2 धावांची गरज. चेंडू डॉट हातावे लागतील, विकेट घ्यावे लागतील तर ब्रह्मावती खाडी संघ या मॅच मध्ये येऊ शकतोय. डॉट चेंडू आला तर अजून प्रेशर वाढू शकतोय बॅटिंग करणाऱ्या संघावर. ओ यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक निखिल कुठे ना कुठे कमी पडतात. चेंडू हा कलेक्ट करायला पाहिजे होता. या सिच्युएशनला तुम्ही जर चेंडू कलेक्ट न करणार मग कधी चेंडू कलेक्ट करणार. जर ही चेंडू कलेक्ट झाला असता थोडासा अजून प्रेशर वाढू शकला असता. एकने धावसंख्या पुढे सरकत्या. 2 चेंडू 1 धावांची गरज. प्रेशर आला असता 2 चेंडू 2 धावा हव्या असल्या असत्या,
परंतु एकदा वाढली आहे. 2 चेंडू 1 ची गरज. आता मात्र अमरीला स्टाईलने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला एक, त्याच्यानंतर एक मिड विकेटला शॉर्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वतःला जागा बनून चेंडूला खेळले गेलंय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावन करता. आणि अशा प्रकारे जरीमरी पाय या संघ या स्पर्धेमध्ये पुढे येतोय आणि ब्रह्मावती खार्ड या संघ या स्पर्धेमधून नक्कीच परतीचा प्रभाव करावा लागतो. हार्ड लक, टफ लक, आणि पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करा. चला, मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत लगेच कळवलं जाईल. कोण असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच? प्रवीण कोणी?